ही कथा मला नामांकित लेखिका कुसुम गद्दलवार आंबेडकर मॅडमनी पब्लिश करायला दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप आभार. खूप छान कथा आहे, तुम्ही नक्की ऐका. सूर्याची रक्तिमा धूसर होऊ लागली. तो मावळतीकडे सरकत होता. दिवसभर तापवून तापवून तोही थकून विसाव्याला निघून गेला. पण सूर्योदयापासून बागेतील बाकावर बसलेल्या निशाचं विचार करून करून ना मन थकलं होतं ना शरीर. त्या मावळणाऱ्या सूर्याचं विलोभनीय दृश्य ती आपल्या नजरेत साठवत होती. आपला उगम तर मनाजोगा झालाच नाही, किमान मावळणं तरी विलोभनीय व्हावं हीच अपेक्षा होती. पण नियतीला हेही मान्य नाही. विचाराच्या चक्रव्यूहात अडकलेल्या निशाच्या पायाजवळ पिंपळाचं पिकलेलं एक पान अलगद येऊन पडलं. तिने वाकून अलगद ते पान उचललं. ती त्या पिंपळाच्या पानाला तळहातावर ठेवून निरखत होती. किती किती वाईट वाटत असेल, किती वेदना होत असतील ना या पानाला. आपल्या आपतामधून असं बाजूला पडताना निशा मनाशीच बोलत होती. तोच वाऱ्याची थंड झुळूक आली. दिवसभराच्या ग्रीष्माच्या उन्हामुळे लाही लाही झालेल्या तिच्या देहाला ही झुळूक सुखावून गेली. वारा आता जोराने वाहू लागला आणि तिच्या हातावर असलेलं पिंपळाचं पान तिच्या पायाशी येऊन पडलं. वाऱ्यामुळे क्षणात त्या पिंपळाच्या पानावर धूळ जमा झाली. निशाने अलगद ते पान उचललं आणि त्याच्यावरील धूळ झटकली. माणसाचं आयुष्यही असंच असतं, नाही का? एक दिवस धुळीत मिसळायचं आहे हे माहीत असतानाही आपण किती हा जीवाचा आटापिटा. आपणही असंच आपलं आयुष्य जगलो. आज आपल्याच लोकांनी आपल्याला असंच दूर लोटलं आणि एक दिवस आपणही असंच धुळीत मिसळून जाऊ. जेव्हा आयुष्याची हिरवळ आणि उमेद होती, तेव्हा स्वतःला सोडून सर्वांना महत्त्व दिलं. स्वतःसाठी जगायचं सोडून, स्वतःचं मन जपायचं सोडून यांना जपत राहिलो. अनेक इच्छा, आकांक्षा, भावनांना लपवून यांच्या सुखासाठी, आनंदासाठी झटत राहिलो. त्याचा असा परतावा मिळेल अशी पुरसटशी कल्पनाही कधी मनाला शिवली नाही. निशा घरात घडलेला रात्रीचा प्रसंग आठवला. दीपकचा कॉल आला आणि ती सोफ्यावर बसून त्याच्याशी बोलत होती. तोच तिचा नातू सोहम रांगत रांगत तिच्या जवळ आला. बाजूलाच असलेल्या टेबलाला त्याचा धक्का लागला आणि त्यावर असलेलं फ्लॉवर पॉट त्याच्या डोक्यावर पडलं. त्याच्या डोक्याला टेंगूळ आलं. तो खूप जोराने रडू लागला. त्याचा आवाज ऐकून साक्षी बाहेर आली. काय बोलत असतात देव जाणे सारखं सारखं फोनवर, साक्षी पुटपुटली. अगं, माझं लक्ष नव्हतं त्याच्याकडे, निशा सौम्य आवाजात म्हणाली. सोहमचं रडणं ऐकून समरही आपला लॅपटॉप बाजूला सारत बेडरूममधून बाहेर आला. कसं असेल लक्ष तुमचं? तुम्हाला त्या फोनपासून उसंत मिळेल तेव्हा. साक्षीचे पुढचे शब्द हवेत विरले. समरनेही आईकडे कटाक्ष टाकला. त्याच्या नजरेतही सुमनला राग दिसत होता. थोड्या वेळासाठी सर्वजण शांत झाली होती. निशालाही अपराधीपणा वाटत होता. हे सर्व अनावधानाने घडलं होतं, पण हे पटवून देणं निशाला आता महत्त्वाचं वाटलं नाही आणि साक्षीला ते पटलंही नसतं. कारण इतक्या छोट्या छोट्या गोष्टीवरून ती निशाला जीभ सैल सोडून वाटेल ते बोलत होती. आपल्या मुलाच्या संसारात आपला हस्तक्षेप नको म्हणून निशा बऱ्याच गोष्टी समरपासून लपवत होती. सोहम हुंदके देत होता. साक्षीने आता आपला मोर्चा समरकडे वळवला. सारखं सारखं त्या दीपक काकांशी फोनवर काय बोलत असते हो तुमची आई, असली थेरं करायला. साक्षीचे पुढचे शब्द बोलायच्या आधीच समरने साक्षीच्या कानफटीत एक लगावली. तशी साक्षी चरफडत सोहमला घेऊन बेडरूममध्ये गेली. आई, तुला समजायला नाही पाहिजे का? तुला फोनवर बोलणं महत्त्वाचं होतं की माझा मुलगा? कोणत्या गोष्टीला प्राथमिकता द्यायची हे तुला अजूनही कळत नाही का? समर रागाने म्हणाला. प्राथमिकता? असं म्हणून सुमन हसली. आता प्राथमिकता हा शब्द तू मला शिकवतो का रे समर? आणि कसली थेरं करते मी? साक्षीच्या तोंडात हा शब्द आला तरी कसा? निशा शांतपणेच बोलत होती, पण तिच्या बोलण्यात राग होता. रात्री सर्वजण न जेवताच तशीच झोपी गेली. निशा सकाळी लवकर उठली. समरही तिच्या मागेच उठून गॅलरीत येऊन बसला. घरात परत वादावादी नको म्हणून आपले प्रातःविधी उरकून बागेत येऊन बसली. समर आपल्या आईच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती दिसेनाशी होईपर्यंत पाहतच राहिला. त्याला माहीत होतं, आई कुठेतरी मंदिरात किंवा बागेत जाऊन बसते. साक्षीचा रागही निवळला होता. समर तयारी करून ऑफिसमध्ये गेला. सकाळपासून घराबाहेर गेलेली निशा दुपार झाली तरी घरी परतली नाही. कामाच्या व्यापात समरनेही ना साक्षीला कॉल केला ना आईला कॉल केला. आता चांगलंच अंधारून आलं होतं. निशा भानावर आली. आतापर्यंत बंद करून ठेवलेला मोबाईल तिने स्टार्ट केला. तोच तिचा फोन वाजला. बघते तर दीपकचा कॉल. अरे निशा, दिवसभरात किती कॉल केले? मोबाईल का बरं बंद आहे तुझा? सर्व व्यवस्थित तर आहे ना, की काही प्रॉब्लेम आहे? दीपक काळजीने एकामागून एक प्रश्न विचारत होता.
काहीच नाही हो, सर्व व्यवस्थित आहे. मोबाईल बिघडला होता. आताच समरने दुरुस्त करून आणला. सुमन आपलं दुःख लपवत दीपकशी बोलत होती. समरने दुरुस्त करून आणला का? दीपकने पुन्हा प्रश्न विचारला. हो, सुमन म्हणाली. तुझा फोन लागत नाही आहे म्हणून मी तर आत्ताच समरला कॉल केला, तर तो म्हणाला आई बाहेर गेली आहे आणि तो तर बिझनेस मीटिंगमध्ये आहे. आपला खोटेपणा पकडला गेल्याचे लक्षात येताच निशाने हळूच आपली जीभ चावली. दीपक, एकमेव व्यक्ती, निशाची काळजी घेणारा, तिला हसवणारा, तिच्या सुखदुःखात सहभागी होणारा, तिला जपणारा, एवढंच नव्हे तर ती न सांगताही तिच्या मनातील भाव ओळखणारा, तिच्या आवाजावरून तिच्या मनातील घालमेल, सुखदुःख ओळखणारा मनकवडा. मोबाईल बंद करून ठेवला होता, निशा म्हणाली. म्हणजे आम्ही वेडे. दिवसभर तुम्हाला कॉल करणारे. दीपक हसत म्हणाला. काय काम होतं? सुमन म्हणाली. म्हणजे काम असलं तरच मी कॉल करते का? दीपक म्हणाला. तसं नाही. मग कसं? सुमनला हसवण्यासाठी दीपक शब्दांना गोल गोल फिरवत होता आणि इकडे निशाच्या चेहऱ्यावर हास्याची छटा उमटत होती. निशू, तू उदास आहे का गं? दीपक काळजीने म्हणाला. नाही तर. का बरं? निशा आपलं दुःख लपवत म्हणाली. काय माहीत, पण मला असं वाटत आहे. दीपकच्या प्रत्येक शब्दातून तिच्याप्रती असलेली काळजी जाणवत होती. हा माणूस म्हणजे ना एक अजब गजब रसायनच आहे. यांना कसं माहीत पडत असेल माझ्या मनाची घालमेल? निशा स्वतःशीच पुटपुटली. तसं काहीही नाही. मी मजेत आणि आनंदात आहे, निशा म्हणाली. एक चारोळी सुचली होती. ऐकवू का? दीपक खट्याळ हसत म्हणाला. मी नाही म्हटलं तर तुम्ही ऐकवणार नाही का? निशा गालातल्या गालात हसत होती. तरी मी ऐकवणारच, दीपक म्हणाला. चला तर मग ऐकवा. जीवनाच्या सारीपाटावर मिळाली असती तुझी साथ. तोच तिच्या मोबाईलवर समरचा कॉल येत होता. तिने दीपकला निरोप दिला आणि समरसोबत बोलू लागली. दीपकची चारोळी पूर्णच राहून गेली. समर घरी आला होता. त्याला घरात आई दिसली नाही. त्याने लगेचच तिला कॉल केला. कुठे आहेस आई तू? किती वाजले माहीत आहे का? हो हो, आलेच. इच्छा नसतानाही निशा जड अंतःकरणाने घराच्या दिशेने निघाली. लवकरच या कथेचा भाग तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत कथेचा आनंद घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी लवकरच तुमच्यासाठी याचे पुढचे भाग घेऊन येत आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पुढच्या भागाची वाट बघा. थँक्यू.